हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोंबोलोनी कशी बनवायची ते बघणार आहे. म्हणजेच हा डोनटचाच प्रकार आहे. पण डोनट पेक्षा थोडस हे रिच आहे आणि हे लहान मुलांना हे खूप आवडतं. लहान मुलांनाच नाही, हे मोठ्याला सुद्धा हे खूप आवडतं आणि सध्याची तरी ही व्हायरल रेसिपी आहे. त्यामुळे म्हटलं चला आपण पण ही ट्राय करूया. आणि पहिल्याच वेळेला मी हे ट्राय केली, खूप छान झाली एकदम. माझ्या मुलाने तर ही करता करता अर्धी खाऊन टाकली होती. चला तर मी ही बोंबील कशी बनवायची ती बघू. इथे मी 1 कप वॉर्म दूध घेतलेलं आहे, म्हणजे कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखर घातलेली आहे, थोडीशी अशी मिक्सरला फिरवून घातलेली आहे आणि 1 चमचा ऍक्टिव्ह ड्राय इस्ट टाकलेला आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. हे इस्ट चांगलं असं थोडंसं विरघळू द्यायचंय. असं चांगलं मिक्स करून झालं की 10 ते 15 मिनिटात हे झाकून ठेवायचं ऍक्टिव्ह करण्यासाठी. तुम्ही इन्स्टंट इस्ट जर वापरणार असाल ना, तर त्याच्यासाठी हे काहीच करावं लागत नाही. तुम्ही डायरेक्ट हे पिठामध्ये वापरू शकता. पण जर ऍक्टिव्ह ड्राय इस्ट तुम्ही वापरत असाल तर हे तुम्हाला अगोदर करावं लागतं ऍक्टिव्ह. तर बघू शकता 10 ते 15 मिनिटांनी किती छान असं आपलं हे इस्ट फुलून आलेलं आहे आणि अशी जाळी धरलेली आहे. तर हे आपलं आता इस्ट वापरण्यासाठी तयार झालेलं आहे. इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. जर हे तुमचं इस्ट तुम्ही जे वापरलेलं आहे ते ऍक्टिव्ह इस्ट जर हे ऍक्टिव्ह झाले नाही तर पुढची प्रोसेस करायची नाही, कारण पुढे काहीच होत नाही. ही रेसिपी पूर्ण आपली बिघडते. त्यामुळे आपल्याला हे जर इस्ट ऍक्टिव्ह झालं तरच हे आपली रेसिपी पुढे करायची आहे. तुम्ही जर इन्स्टंट इस्ट वापरत असाल तर त्याच्यासाठी काहीच लागत नाही. ते ऍक्टिव्ह व्हायची पण काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. तर तुम्ही ऍक्टिव्ह ड्राय इस्ट जर वापरत असाल तर ते तुम्हाला ऍक्टिव्ह करून घ्यावं लागतं आणि जर तसं जर फुललं आणि जाळी आली तरच ते पुढे वापरायचं आहे. पुढे ती रेसिपी करायची आहे. तर आता इथे आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत वरती. खूप जास्त असं घट्ट करायचं नाहीये. थोडं पातळ झालं तरी चालेल. कारण नंतर आपल्याला चांगलं असं हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला असं हे पूर्ण मळून घ्यायचंय. हे असं चिकचिकीत असं हे पीठ होतं. हाताला असं चिपकतं. तर आता आपण ओटा चांगला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि हे सगळं आता आपण ओट्यावरतीच करणार आहोत. हे असं ओट्यावरतीच पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. 1 चमचा मी बटर वापरलेलं आहे इथं. आणि बटर घालून आता हे चांगलं असं आपण मळून घ्यायचंय व्यवस्थित. परत मी अर्धा चमचा बटर घेतलेला आहे आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं असं 15 ते 20 मिनिटं हे अशी मळायचंय. जोपर्यंत हे पीठ असं ट्रान्सफर होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचंय. इथे थोडी मेहनत पडते, तर रिझल्ट खूप छान आहे. इथे 15 ते 20 मिनिटं आपण असं मळून घेतलेलं आहे. तर हे असं आपलं हे पीठ हे मळून तयार झालं पाहिजे. असं एकदम ट्रान्सफर झालं पाहिजे. असं पीठ खेचलं की असं रबरासारखं चांगलं गेलं पाहिजे. आता असा आपण हा चांगला असा सॉफ्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे. इथे सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण हे बाउलमध्ये ठेवून फूड रॅप पेपरनी झाकून ठेवू शकतो किंवा असं एखादी वरती डिश ठेवायची आणि हे आता 1.5 ते 2 तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. असं छान असं पीठ ते फुलून येतं, असं वरती डबल होतं. तोपर्यंत बटर पेपर असं स्क्वेअर मध्ये मी कट करून घेतलेले छोटे छोटे. तर इथं हे आपला 1.5 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं हे पीठ फुलून आलेलं आहे. एकदम डबल झालेलं आहे. आता मध्ये असं पंच मारून हवा पूर्णपणे आपल्याला ही काढून घ्यायची आहे. साईडने सुद्धा आपल्याला असे पूर्ण काढून घ्यायची हवा आणि परत आपल्याला हे
1-2 मिनिटं असं थोडंसं मळून घ्यायचंय आणि आता आपण चाकूच्या साहाय्याने अशी कट करून घेणार आहोत. मीडियम साईज मध्ये हे असे कट करून घ्यायचे आहेत. आणि इथं असे मीडियम असे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे. असे बोटाने हे खालच्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे. असं चिरा पडल्या नाही पाहिजे. आपण जे खालच्या साईडला जिथं पॅक करतो ना तिथं हे व्यवस्थित असे पॅक केलं पाहिजे. नाहीतर मग हे तळताना असे ना साईडने असे चिरा गेल्यासारखे दिसतात. त्यामुळे पूर्ण असं व्यवस्थित खालच्या साईडला पॅक करून घ्यायचंय आणि हाताने असा गोळा बनवायचा आहे. तर इथं हा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आणि बटर पेपरवर आता हे ठेवून द्यायचंय. खाली बटर पेपर ठेवायचा आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून द्यायचा आहे. म्हणजे ताटाला खाली चिकटणार नाही. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. खालच्या साईडला असं फोल्ड करायचंय आणि हाताने असं पॅक करायचंय व्यवस्थित आणि असं बटर पेपरवर ठेवायचे. बाकीचे पण असे आपण करून घेणार आहोत. तर इथे हे आपले 7 गोळे बनवून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे. आणि आता परत आपण हे 1 तासासाठी ठेवून देणार आहोत. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास पण हे ठेवू शकता. तर हे झाकून आपण परत हे अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहोत. तर अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता किती छान असे हे गोळे असे डबल झालेले आहेत. फुलून आलेले आहेत छान. तर आता आपलं हे तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण हे आता सोडून देणार आहोत. असं बटर पेपर सहितच आपल्याला हे सोडायचं आहे. कारण त्याच्यामध्ये ना हवा भरलेली असते, असं डबल झालेलं असतं ते फुगून. जर तुम्ही हाताने वगैरे असं काढून त्याच्यामध्ये टाकलं तर ते असे दबले जाऊ शकतात आणि ते फुगत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे आपण बटर पेपर सहित तुमचे जर जास्त हे फुललेले नसतील तर तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता. पण हलक्या हाताने त्याच्यामध्ये सोडायचं आहे. थोड्या वेळाने बटर पेपर आपोआपच बाजूला होतो. तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि आलटून पालटून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असं ब्राऊन रंगाचं होईपर्यंत आपल्याला हे असं तळून घ्यायचंय. छान असा ब्राऊन कलर येतो. तर बघू शकता किती असं तेलामध्ये सुद्धा टाकल्यावर असं डबल झालेलं आहे. कलर पण किती छान आलेला आहे. तसेच आपण हे बाकीचे पण करून घेणार आहे. आता हे मी हाताने सोडलेले आहे. हाताने सोडताना जरा व्हिडिओ मध्ये स्किप झालेला आहे. बघू शकता तेलात सोडल्यावर किती असे डबल झालेले आहे. थोडस असं चमच्याने किंवा धाऱ्याच्या साहाय्याने असं वरती थोडं थोडस तेल घालून घ्यायचंय आणि सारखं असं हलवत राहायचंय. आणि हे तळताना मीडियम टू लो फ्लेम वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे. म्हणजे हे वरून पण छान असे फुलतात आणि आतमध्ये पण छान असे शिजतात. असं थोडं थोडंसं झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला वरती असं तेल घालून घ्यायचं म्हणजे वरच्या साईडला पण छान असे हे कलर वगैरे छान येतो. आणि ही मी रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे तरी पण इतकी छान झालेली ना. मला करतानाच टेन्शन येत होतं की रेसिपी कशी होते, पण खूप छान झाली रेसिपी. हे तुमच्या ईस्ट वरती आहे. जर तुम्ही हे ऍक्टिव्ह ईस्ट वापरलं तर ते ऍक्टिव्ह झाल्यावरतीच हे तुम्ही करू शकता आणि जर ऍक्टिव्ह झालं नाही तर तुम्ही परतच्या वेळेला असं ट्राय करू शकता.
पण पुढे जर ऍक्टिव्ह झालं तरच पुढे ही प्रोसेस करू शकता तुम्ही ही रेसिपीची. ऍक्टिव्ह नाही झालं तर हे करू शकत नाही तुम्ही. पुढे हे आपलं हे असं फुलून वगैरे येत नाही, व्यवस्थित रेसिपी होत नाही. त्यामुळं इस्ट हे आपलं व्यवस्थित असं फुलून आलं पाहिजे. इस्ट वरती असे बबल येतात आणि छान असं फुलून येतं. तेव्हाच आपल्याला ही रेसिपी पुढे अशी करू शकता. नाहीतर मग तुम्हाला परत इस्ट असं ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल. तिथं बघू शकता आपले हे बोंबलोनी तयार झालेले आहे. इथं 7 बोंबलोनी तयार झालेले होते. आता इथे करता-करताच माझ्या मुलाने एक फिनिश केलं होतं. तर बघू शकता छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि असे छान असे फुललेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते नंतर. आता शुगर पावडरमध्ये आपण थोडंसं असे घोळवून घेणार आहोत. वरती असे लावून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण असे थंड झाल्यावरतीच आपण शुगर पावडर ही लावायची आहे. नाहीतर तुम्ही गरम असताना जर लावलं तर ते नंतर शुगर पावडर अशी विरघळते त्याच्यावरती. त्यामुळे हे आपल्याला थंड झाल्यावरती वरती अशी लावून घ्यायची आहे. तर बाकीच्यांना पण आपण हे अशी लावून घेणार आहोत. तर इथं हे आपले शुगर पावडर लावून तयार झालेली आहेत सगळे आणि आता आपल्याला हे फिलिंग द्यायचं आहे आतमध्ये. तुम्हाला कुठलं पाहिजे ते तुम्ही फिलिंग देऊ शकता. तर नटेलाचं पण फिलिंग देऊ शकता तुम्ही किंवा डेअरी मिल्क चॉकलेट तुम्ही मेल्ट करून सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता. आता टूथपिननी किंवा चाकूनी असं मध्ये तुम्ही असं होल करून घ्यायचंय. असा होल करून घ्यायचंय. सगळ्यालाच आपण हे करून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे चॉकलेट गणेश घालून घेणार आहोत. तुम्हाला जे कुठलं पाहिजे ना फिलिंग ते तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये घालू शकता. माझ्याकडे इथं डार्क कंपाऊंड होतं त्याचं गणेश होतं माझ्याकडे, मग ते मी त्याच्यामध्ये हे घालून घेतलेलं आहे. आणि हे गणेश थोडंसं असं घट्ट पाहिजे, पण हे थोडंसं मेल्ट होतं आणि मुलांना तर एवढी घाई झाली होती ना, की कधी खातोय वगैरे. त्यामुळे मी हे घाई गडबडीत असं थोडंसं मेल्ट झालेलंच घातलं त्याच्यामध्ये. तर इथे हे आपले बोंबलोनी तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशी तयार झाली आहे. पहिलीच वेळ माझी ही बनवायची आहे, तर इतकी छान झालीत ना आणि मुलांना तर खूप आवडली ही. तुम्हाला मी दाखवते असं ओपन करून. तुम्ही बघू शकता किती असं सॉफ्ट असे झालेले आहेत आणि आतपर्यंत चॉकलेट गनाशे पूर्णपणे गेलेलं आहे. तुम्ही हे नटेलाचं पण बनवू शकता. खूप छान होतं आणि खायला पण खूप टेस्टी लागते. लहान मुलांना खूप आवडतं. आता डोनट म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप आवडतं आणि ही सध्याची व्हायरल रेसिपी आहे बोंबलोनी आणि मी हे पहिल्यांदाच ट्राय केली, पण खूप छान झाली. मुलांना तर खूप आवडली. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.